पाहुयात पुढची बातमी। 400 वर्षांपासून थडग्यामध्ये विसावलेला औरंगजेब भाजपमधल्या बाडग्यांनी जिवंत केला। संजय राऊत यांचा हा रोखठोक आरोप आहे। नागपूरची दंगल फडणवीसांच्या बदनामीचं षडयंत्र आहे असाही दावा त्यांनी केलाय। सामनाच्या रोखठोक या सदरामध्ये हा उल्लेख करण्यात आलाय। तर नागपूरमध्ये झालेला तणाव आणि तिथली दंगलीची परिस्थिती हे फडणवीसांच्या बदनामीचं षडयंत्र आहे असं या रोखठोकच्या लेखामध्ये म्हटलं गेलेलं आहे। संजय राऊत यांनी हा आरोप केलाय। 400 वर्षांपासून थडग्यामध्ये विसावलेला औरंगजेब हा भाजपमधल्या बाडग्यांनी जिवंत केला असंही या रोखठोकमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हा लेख आता छापण्यात आलाय। यामध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात। दंगलीचा केंद्रबिंदू नागपूर आहे हे विशेष, राज्यकर्तेच दंगली घडवतात हे खरं, पण त्या राज्यकर्त्याला आपल्या मतदारसंघामध्ये आसपास दंगल नको असते। त्यामुळे नागपूरच्या दंगलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका आहे हे मानायला मी तयार नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये हे सर्व घडलं, त्यामुळे फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी नागपूरची युद्धभूमी केली आहे का हा प्रश्न आहे। औरंगजेबाचं थडगं हे मराठा शौर्याचा विजयस्तंभ आहे। औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रामध्ये राजकारण होतं हे योग्य नाही असंही रोखठोकमध्ये लिहिलं गेलंय। औरंगजेबाचं थडगं हे मराठा शौर्याचा विजयस्तंभ आहे असंही म्हटलंय। तो स्तंभ पाडू पाहणारे इतिहासाचे शत्रू आहेत। थडग्यातला औरंगजेब महाराष्ट्रातल्या मूर्खांनी जिवंत केला, तो त्यांच्याच मानगुटीवरती बसला असंही लिहिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।